हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रॅडिशनल मॅनेजमेंट ही कन्सेप्ट समजून घेतली आहे. त्यासोबतच ट्रॅडिशनल मॅनेजमेंटचे फीचर्स काय आहेत ते पाहिले आहे. ओके, तिथे आपण बघितलं आहे की ट्रॅडिशनल मॅनेजमेंट म्हणजे काय, तर पारंपरिक पद्धतीने बिझनेस चालवण्याची पद्धत. ओके, किंवा पारंपरिक पद्धतीने जो बिझनेस चालू आला, म्हणजे थोडक्यात वारसा हक्काने जो बिझनेस चालवला जातो त्याला ट्रॅडिशनल मॅनेजमेंट पद्धतीने बिझनेस चालवणं असं म्हणतात. की ज्यामध्ये जो कुटुंब प्रमुख असतो, जो कर्ता असतो, तो त्याच्या हातात सगळे काय असतात, डिसिजन घेण्याचे अधिकार असतात. किंवा टोटली जो बिझनेस असतो तो फॅमिली मेंबर्स चालवत असतात, किंवा एक कम्युनिटी काय करत असते, हँडल करत असते. बरोबर. मग त्या दृष्टीतूनच आपल्याला आता आजचा पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे काय, तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रॅडिशनल मॅनेजमेंट. ओके, मग आता ॲडव्हान्टेजेसमध्ये काय सांगता येईल बघा. पहिला पॉईंट काय आहे आपल्या ॲडव्हान्टेजेसचा, प्रॉम्प्ट डिसिजन. म्हणजे काय, तर बिझनेस डिसिजन आर टेकन प्रॉम्प्टली अँड इम्प्लिमेंटेड क्विकली ॲज डिसिजन मेकिंग पॉवर इज concentrate in the hand of family members. They follow up action are also quick. म्हणजे काय, तर डिसिजन जे आहेत ट्रॅडिशनल मॅनेजमेंटच्या पद्धतीने जे बिझनेस चालवले जातात त्याच्यामध्ये जे बिझनेस डिसिजन असतात ते क्विकली घेतले जातात. ओके, म्हणजेच काय, तर कारण का, तर जे अधिकार असतात, कोणताही डिसिजन घेण्याचे जे अधिकार असतात ते आत्ता जस्ट म्हटल्याप्रमाणे जो कुटुंब प्रमुख असतो किंवा जो बिझनेसचा ओनर असतो, ज्याने बिझनेस स्टार्ट केलेला असतो, त्याच्या हातात असतात. किंवा त्याचे जे फॅमिली मेंबर असतात ते मिळून काय करतात, डिसिजन घेत असतात. त्याच्यामुळे जे डिसिजन घेण्याची जे स्पीड आहे ते काय असतं, फास्ट असतं. सेम त्याचप्रमाणे त्यांचं डिसिजन राबवणं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्याची अंमलबजावणी करणं हे सुद्धा काय असतं, फास्ट होतं. ओके, हा एक पहिला ॲडव्हान्टेज झाला. सेकंड बघा, वेल इस्टॅब्लिश ट्रॅडिशन. तर ह्याच्या अंडर बघा, गुड ट्रॅडिशन्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आर पास ऑन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. धिस क्रिएट गुडविल फॉर द बिझनेस. सच ट्रॅडिशन्स आर ट्रीटेड ॲज गायडिंग प्रिन्सिपल फॉर बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे काय, जी पारंपरिक ज्या परंपरा किंवा रूढी असतात त्या एका जनरेशनकडनं नेक्स्ट जनरेशनकडे काय होतात, हँडओव्हर केल्या जातात. बरोबर. आणि त्याच्यामुळे बिझनेसला काय फायदा होतं, तर समजा फॉर एक्झाम्पल वडिलांनी जर बिझनेसमध्ये नाव कमावलेलं असेल तर ते वडिलांच्या मेहनतीचा फायदा हा वडिलांच्या पश्चात त्यांचा जो मुलगा जो बिझनेस हँडल करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो. म्हणजेच काय, तर पारंपरिक पद्धतीने ज्या व्यवसाय चालवले जातात त्याचा काय होतो, जसा वारसा हक्काने तो बिझनेस मुलाकडे ट्रान्सफर होतो, त्याचप्रमाणे वडिलांनी घेतलेली मेहनत किंवा वडिलांच्या जे नावलौकिक असतं मार्केटमध्ये म्हणा किंवा पूर्ण बाजारपेठेमध्ये, त्याचा फायदा त्यांच्या मुलालाही होतो. हा काय झाला दुसरं ॲडव्हान्टेजेस किंवा फायदा. त्यानंतर थर्ड, इफिशियंट मॅनेजमेंट. आता त्यामध्ये बघा, बिझनेसेस मॅनेज इफिशियंटली and family tie act as a motivational force for all participants in the business. Even the cost of managing business is low. इफिशियंट मॅनेजमेंट दिसून येतं. म्हणजे काय, तर त्यामध्ये काय असतात की फॅमिली मेंबर्स किंवा एका कम्युनिटीचेच लोक त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. ट्रॅडिशनल मॅनेजमेंट पद्धतीने जो बिझनेस चालवला जातो त्यामुळे ते फॅमिली मेंबर्स काय करत असतात, एकामेकाला मोटिवेट करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात किंवा एकामेकाला मोटिवेट करत राहतात. त्यामुळे म्हणजे बिझनेसचे जे मॅनेजमेंट असतं ते काय असतं, एकदम स्मूथली किंवा इफिशियंटली चालवलं जातं. ओके, नेक्स्ट आहे प्रॉम्प्ट सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम. म्हणजे काय, बिझनेस प्रॉब्लेम्स आर सॉल्व क्विकली ॲज डिसिजन आर टेकन प्रॉम्प्टली बाय द हेड ऑफ द फॅमिली ऑर बाय फ्यू फॅमिली मेंबर्स. धिस ब्रिंग ॲडॉप्टॅबिलिटी टू मॅनेजिंग बिझनेस. जसे डिसिजन क्विकली घेतल्या जातात, सेम त्याचप्रमाणे प्रॉब्लेमसुद्धा, एखादा प्रॉब्लेम समोर आला बिझनेसच्या किंवा बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या, तर त्याचं जे सोल्युशन असतं ते सुद्धा तेवढ्याच क्विकली काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जे काही डिसिजन घ्यायचे असतात ते डिसिजन हा त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून तो जो कर्ता असतो तो किंवा त्या फॅमिलीचे जे मेंबर्स असतात ते मिळून घेत असतात. त्यामुळे त्या काय होतो,
जो लागणारा वेळ असतो तो वाचतो आणि क्विक डिसिजन किंवा क्विक इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला दिसतं. ओके. अँड लास्ट ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन. तर त्यामध्ये बघा इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन इन द बिझनेस ॲक्टिव्हिटीज इज पॉसिबल ॲज फ्यू पर्सन विथ पॉवर रन बिझनेस. आता इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन म्हणजेच काय, आता एकामेकाला मदत करणं किंवा म्हणजे समन्वय साधणं हे तुम्हाला ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये जास्त प्रमाणात दिसणार. कारण का, मुळात एका कम्युनिटीचे किंवा एका फॅमिलीचे मेंबर्स ते एकत्र काम करत असतात. त्यामुळे त्यांचं ट्युनिंग हे काय असतं, एकामेकाशी मिळतं जुळतं असतं आणि त्याचा फायदा हा कोणाला होतो, बिझनेसला होतो. ओके. हे झाले ॲडव्हान्टेजेस. आता जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे काय आहेत, काही लिमिटेशन किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर ते कोणते आहेत ते लगेच बघूया. त्यामध्ये पहिलं जे डिसॲडव्हान्टेज किंवा लिमिटेशन आहे ते आहे अनसुटेबल टू लार्ज बिझनेस. आता त्याच्या अंडर काय म्हटलं आहे बघा, ट्रॅडिशनल मॅनेजमेंट कॅन ऑपरेट प्रॉपरली ओनली व्हेन द बिझनेस इज कंडक्टेड ऑन अ स्मॉल स्केल. इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल बिझनेस. म्हणजे जर तुमचा बिझनेसचा व्याप मोठा असेल तो तुम्हाला ट्रॅडिशनल मॅनेजमेंट पद्धत काय चालणार नाही, उपयोगी पडू शकत नाही. जर बिझनेसचा आवाका तुमचा छोटा असेल म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा स्मॉल स्केलवर जर तुमचा बिझनेस असेल तर तुमचा ट्रॅडिशनल मॅनेजमेंट काय आहे, उपयोगी आहे. ओके. त्यानंतर सेकंड, लॅक ॲडॉप्टेबिलिटी. आता ह्याच्या अंडर काय म्हटलं आहे बघा, ट्रॅडिशनल मॅनेजमेंट फेल टू ॲडजस्ट इट सेल्फ विथ द न्यू चेंजेस टेकिंग प्लेस इन द बिझनेस एन्व्हायरमेंट. ट्रॅडिशनल मॅनेजमेंट इज नॉट रिस्पॉन्सिव्ह टू ग्रोविंग अँड चेंजिंग नीड्स ऑफ बिझनेस. म्हणजे काय, तर ट्रॅडिशनल मॅनेजमेंट हे जे न्यू चेंजेस असतात ते ॲक्सेप्ट करायला तयार नसतं. म्हणजे बिझनेस वर्ल्डमध्ये आपल्याला माहीत आहे की दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत जातं. त्याच्यानुसार आपल्याला जर इतरांपेक्षा सरस व्हायचं असेल तर आपल्याला न्यू टेक्नॉलॉजी असेल किंवा न्यू आयडियांचं काय करावं लागतं, स्वीकाराव्या लागतात. मग ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये ह्याचा काय दिसतो तुम्हाला, ह्याची कमतरता किंवा उणीव भासते. ओके. कारण का, तर ते मुळात जे चेंजेस असतात ते ॲक्सेप्ट करायला तयार नसतात. ते आपल्या परंपरा रूढीने जो काही व्यवसायाची पद्धत आली आहे तीच काय करायला बघतात, चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ओके. त्यानंतर थर्ड, यूज ऑफ ओल्ड अँड आउटडेटेड टेक्निक्स. जस्ट सेकंड पॉईंटशीच रिलेटेड आहे बघा. ट्रॅडिशनल मॅनेजमेंट युजेस ओल्ड अँड outdated techniques. Technological, managerial and organizational changes are not introduced quickly. Naturally, it is not suitable to present business which is becoming highly competitive and global. आता बिझनेसची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मग अशा वेळी ट्रॅडिशनल मॅनेजमेंटची जी आउटडेटेड टेक्निक्स यूज करण्याची पद्धत आहे किंवा त्यांच्या ज्या रूढी परंपरेनुसार जे काही पद्धती आल्या आहेत त्याच काय होणार आहेत, आता मागे पडतात. आता न्यू टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्निक्स काय आहेत ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं आणि इथे ट्रॅडिशनल मॅनेजमेंट काय पडतं, आपलं कमी पडताना किंवा मागे पडताना आपल्याला दिसतं. हे त्याचं काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस. ओके. नेक्स्ट चौथा जो पॉईंट आहे तो बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर विथ फ्यू. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, इन ट्रॅडिशनल मॅनेजमेंट देअर इज टू मच कॉन्सन्ट्रेशन of power in the hand of few. Such dictatorial approach is not suitable to present democratic style of management. आता सगळ्याच ठिकाणी तुम्हाला लोकशाही तंत्राचा वापर दिसतो. इवन तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही काय करता, तुमचे जे एम्प्लॉईज आहेत मग ते लोअर लेवल मॅनेजमेंटपासून टॉप लेवल मॅनेजमेंटपर्यंत कुठलाही एम्प्लॉई असू दे, त्यांचे विचार, त्यांचे आयडियाज तुम्हाला काय करावे लागतात, बिझनेसमध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व करून घेणं गरजेचं असतं. ओके. मग ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये तसं नसतं. त्यांचे जे काही अधिकार असतात हे काही पर्टिक्युलर काही थोड्या व्यक्तींच्या, जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जे बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या हातात राहतात आणि ते इतरांना कुठल्याही डिसिजन घेताना किंवा कुठलंही प्लॅनिंग किंवा प्लॅन अँड पॉलिसी आखताना इतरांना काय करत नाहीत, विचारात घेत नाहीत आणि तोच त्यांचा काय ठरतो, वीक पॉईंट किंवा त्यांचं ते डिसॲडव्हान्टेजेस ठरतं. कारण का, तर आता हुकुमशाही ही मागे पडलेली आहे आणि लोकशाही तंत्र हे काय केलं जातं, यूज केलं जातं आणि तोच अभाव तुम्हाला कुठे दिसणार, ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये. ओके. अँड नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे इनडिफरंट टू कंझ्युमर. तर त्याच्या अंडर बघा, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन अँड वेलफेअर आर निग्लेक्टेड इन ट्रॅडिशनल मॅनेजमेंट. टू मच अटेन्शन
is given to profit maximization, the concept of social responsibility is also discarded. म्हणजे काय तर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, त्याला काय हवं आहे, त्याचं कशामध्ये म्हणजे आपण जे प्रोडक्ट देतो किंवा आपण कस्टमरसाठी जे काही कस्टमरची इच्छा आकांक्षा पुरवण्यासाठी जे काही वस्तू मार्केटमध्ये आणतो आहे त्याचे काही साईड्स इफेक्ट किंवा त्याचे विपरीत परिणाम कस्टमर होणार आहेत का ह्याचा काही विचार काय केला जात नाही, ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये केला जात नाही. एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन घेताना कस्टमरला काय केलं जातं, गृहीत धरलं जातं की आपण जे प्रोडक्ट काढतो ते कस्टमरला आवडेल. ओके, आणि त्याचा परिणाम काय होतो तर कस्टमर हा कुठेतरी काय होणार तुमच्या कडनं म्हणजे जर त्याला तुमच्यापेक्षा चांगलं ऑप्शन्स मिळत असेल त्याच्या गरजा भागवण्यासाठी, त्याला हवं तसं जर प्रोडक्ट दुसरा बिझनेस किंवा दुसऱ्या कंपनीकडनं मिळत असेल तर तो तिथे अट्रॅक्ट होणार. बरोबर, हे एक लिमिटेशन आहे. म्हणजे इथे थोडक्यात ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हटली जाते, सामाजिक जाणीव म्हटली जाते किंवा सामाजिक जबाबदारी आपली काय आहे कस्टमरच्या च्या बाबतीत किंवा समाजाच्या दृष्टीने, ह्याचा विचार काय केला जात नाही. फक्त त्यांचा एम काय असतो, बिझनेस करून अधिकाधिक प्रॉफिट मिळवणं, आणि हाच त्यांचा काय आहे एक डिसएडव्हान्टेजेस म्हणून काउंट केला जातो. अँड लास्ट जो पॉईंट आहे तो आहे ॲब्सेन्स ऑफ लाँग टर्म प्लॅनिंग. तर ह्याच्यामध्ये बघा, अटेन्शन इज नॉट गिवन टू लाँग टर्म प्लॅनिंग अँड लाँग टर्म बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. द कंपोनंट्स ऑफ प्लॅनिंग प्रोसेस सच ॲज पॉलिसीज, प्रोसिजर अँड स्ट्रॅटेजीज आर नॉट यूज. म्हणजे काय केलं जातं ते थोडक्यात लाँग टर्म प्लॅनिंग इन अ फ्युचरमध्ये जर काही नवीन प्रोजेक्ट वगैरे आखायचे झाले तर त्यांचा ॲब्सेन्स तुम्हाला कुठे दिसणार, ट्रॅडिशनल मॅनेजमेंट. म्हणजे थोडक्यात शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह किंवा ध्येय समोर ठेवून हे बिझनेस काय केले जातात, चालवले जातात. मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती वाढवण्याचा किंवा त्याचा विस्तार करण्याचा विचार काय करत नाहीत ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये बिझनेसमन करत नसतो. ओके, आय होप तुम्हाला हे पॉईंट लक्षात आला आहे. इथे आपला जो ट्रॅडिशनल मॅनेजमेंट हिचा जो पॉईंट आहे तो इथे संपतो आहे. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण कंटेम्पररी मॅनेजमेंट हा पॉईंट स्टार्ट करणार आहोत. ओके, चालेल मग. थँक्यू.